महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेत 1078 श्री सदस्यांसोबत 141 सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रोह्यातील 35.9 टन कचरा गोळा केलाय। सदर कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये नेण्यात येऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे। यावेळी रोह्यातील सरकारी कार्यालयांची आवारे, प्रमुख रस्त्यांसह शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली आहे। या स्वच्छता मोहिमेमुळे रोहा शहराने आज मोकळा श्वास घेतलाय। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे रविवारी सकाळी स्वच्छता अभियान घेण्यात आले। हे स्वच्छता अभियान म्हणजे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे केलेले विनम्र अभिवादन आहे। या उपक्रमात रोह्यातील एकूण 14 सरकारी कार्यालयांची आवारे, शहरातील संपूर्ण रस्ते, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या अभियानात एकूण 1219 मनुष्यबळ सहभागी झाले होते। त्याचबरोबर ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअप, घंटागाडी आदी वाहनांचा वापर करून एकूण कचरा 35.9 टन गोळा करण्यात आला। यावेळी रोहा नायब तहसीलदार राजेश थोरे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, वन अधिकारी विकास भामरे, पोलीस ठाण्याचे एपीआय रावडे, रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार, बीएसएनएलच्या सुवर्णा कदम, वैद्यकीय अधिकारी नागेश मेथ आदींसह रोहा शहरातील माजी नगरसेवक श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनुष्य जन्माला येताना अनेक प्रकारची ऋणे घेऊन जन्माला येतो। यामध्ये देशाचे, गावाचे, समाजाचे, आई वडिलांचे, परंपरेचे अशा प्रकारची ऋणे असतात। स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, स्मशानभूमी स्वच्छता, विहिरी व तलावातील गाळ काढणे असे अनेक सामाजिक उपक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून, श्रमदानातून व निकषमतेतून करून या देशाचे ऋण कसे फेडले पाहिजे हे समाजासमोर उत्तम उदाहरण त्यांनी ठेवले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीप वायडेकर, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।